लेकरांना टाकून देतात, लोक फेकून देतात, म्हातारे असतात, कोणी असतात, हे भिकारी सोडून दिलेलेच आहेत. यांची आई व्हायचं आहे मला. पण मनातून विचारायचा, तुला जर दुसऱ्यांची आई व्हायचं असेल तर मुलीचं काय? 3 वर्षाची मुलगी, तुझी आई चुकेल ना. तू सांभाळलेल्या लेकराला पाणी पाजून गाणं म्हणून झोपवशील, स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन झोपवशील, थुपटशील, खाऊ घालशील. आई चुकते ग, आई चुकते. तुझ्याकडून ही चूक नक्की होईल. म्हणून तुला जर दुसऱ्यांची आई व्हायचं असेल, स्वतःची मुलगी जवळ ठेवू नको. 3 वर्ष म्हणजे माझा निर्णयच होत नव्हता. शेवटी मी ठरवलं, मी माझ्या मुलीची आई होणार नाही. जा. आणि पहिलं काम मी काय केलं आयुष्यात, तर माझी मुलगी पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दिली. ते म्हटले का? पण मी म्हटलं, मला अनेक लेकरांची आई व्हायचं आहे हो. माझी मुलगी मग जवळ असेल तर माझ्यातली आई चुकेल ना. तिला तुम्ही सांभाळा ना, पण अनाथ म्हणून सांभाळू नका, मायबाप म्हणून सांभाळा. का? तर मला ज्यांना कोणी नाही त्यांची आई व्हायचं आहे. सांभाळताय. पटवून दिलं. त्यांनी माझी मुलगी घेतली. 12वी पर्यंत सेवा सदन पुणे, BA पर्यंत गरवारे कॉलेज पुणे, MSW पतंगराव कदमांनी करून दिली, अख्खा खर्च त्यांचा. आता माझी मुलगी एका मुलीची आई झाली, डबल ग्रॅज्युएशन करून माझ्याकडे आली, एका मुलीची आई झाली. आणि मी हजारो लेकरांची माय झाले बेटा, हजारो लेकरांची माय झाले. 282 जावई आले, 49 सुनांची सासू झाले, 350 गायची आई आहे, 750 पुरस्काराची मानकरी आहे, आणि 4 राष्ट्रपती सन्मानित आहे मी, पण नॉन ग्रँटेड आहे. अरे 4 राष्ट्रपतींनी मला सन्मानित केलं, पण मला ग्रँडच नाही. मी नॉन ग्रँटेड. भाषण केल्यावर राशन मिळते बाबा, आणि तुमच्या कॉलेजने लई राशन पाठवलं रे मला. बाबा मोठे वारे लेकरांनो. इथे माझा 3रा आत्महत्या संपली. मुलीला देऊन टाकलं. आणि पहिला घेतलेला मुलगा माझा दीपकला घेतलं बेटा. स्टेशनवर पडलेलं बाळ मी घेतलं. आज दीपकचा मुलगा माझी गाडी चालवतो, मला सांभाळतो. गोपाल आज माझ्यासोबत आहे. एक लक्षात ठेवा बेटा, देवतारी त्याला कोण मारे रे? बाळांनो, तुम्ही पोटभर खा, पण तुमच्यातला एक घास कोणाला तरी द्या बेटा. पोरींनो, बायांनो, पोरींच्या आयांनो, एक करा बेटा. तुमचे लेकरं उपाशी असतात ना, आपला जीव कळवळतो ना, दुसरी माय पण कळवळत असते, पण पर्याय नसते बेटा. तुमच्या दारात जर एखादी बाई आली ना, तिला कणभर खायला द्या बेटा, घोडवर पाणी द्या. ती काही मागत नाही रे दुसरं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सरांना सगळ्या मला सांगायचं आहे, बाबा तुला पण सांगायचं आहे लेकरा, कधीतरी बायकोला थकलीस का म्हणा. तुम्ही एवढं मोठं काम करता, लेको ती करू देते म्हणून करताय ना. फक्त म्हणा तिला, थकलीस का ग? परवाला मी सांगितलं भाषणात, थकलीस का म्हणा. एकाने केला प्रयोग, धाड घरी गेला भाषणातून. बायकोला म्हटलं इकडे ये. ती घाबरत आली. म्हटला तुझ्या आयला तुझ्या, थकलीस का? असा ट्रिपल पोलिओ दिल्यावरती थकल का? तुम्ही जर प्रेमाने म्हटलं ना, खरं ग थकलीस, ती म्हणत छो माझं कसलं थकणं, तुमचंच थोबडं उतरलं हो आज. प्रयोग करा सर. आणि बायांनो तुम्हाला पण सांगते, फार सोडचिट्ट्या वाढल्यात पोरींनो. पोरांच्या मायांनो, कधीतरी नवऱ्याला म्हणा. ती भांडते रे, कारण नसते नवऱ्याला भांडायला, अख्खा डोक्याचा ताप ते घरी काढते. एकमेव हक्काची म्हणजे बायको. तुम्ही एक करा बेटा, माई सांगते म्हणून. जर नवरा काही कारण नसताना भांडत असेल ना, तर त्याला भांडू द्या. तुम्ही फक्त टाईट उभा राहा, आवाज नाही. त्याचं भांडून संपू द्या. एकटं किती बोमलणार आहे रे. आयडिया. त्याचं भांडून संपलं की तुम्ही त्याच्या जवळ जा, हातात हात घ्या, हळूच त्याला म्हणा, आतापर्यंत भांडत होतं ते खोटं होतं की नाही. आणि पोरांच्या बापांनो, सरांनो, तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे. पोरांनो, पोरांच्या सरांनो, कधीतरी बायकोला म्हणायचं, काय भाजी झाली ग आजची बेस्ट. तिला 12 रेड्याचं बळ येतं रे. आजच प्रयोग करा. एवढंच करायचं. अगो काय भाजी ग आजची, ग मस्त भाजी. परवाला केला नाही एकाने प्रयोग. घरी गेला, जेवायला बसला आणि लक्षात आला, अरे माईचा प्रयोग. आणि त्याने सुरू केलं, काय भाजी ग आजची, ग बेस्ट भाजी, आजची भाजी मस्त भाजी. बायको लाटणं घेऊन समोर आली. म्हटली मी आयुष्यभर भाजी करून वाढली, कधी चांगली म्हटली नाही. आज शेजारणीची भाजी दिली, ती एवढी चांगली लागली. झालं ना भांडण सुरू. वेळ संपला का रे बाळा, वेळ संपला का रे.
बेटा बोलू की थांबू रे? पुढच्या जन्मात भेटू नका. शेवटला टप्पा बेटा. बायांनो, माफ करायला शिका बेटा. बाईने माफ केल्यानंतर संसार संपतो रे. लेकरं बाळ उघडे पडतात. बाळ तुम्ही माऊली आहात बेटा, माऊली. मी सगळ्यात मोठं काय काम केलं असेल तर मला दगड मारून हाकलणाऱ्या पतीला माफ केला. माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला. क्या जिंदगी बदल गई रे. माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला. अरे मोठमोठे होर्डिंग लागले होते, सासर माहेरचा सत्कार, सौ सिंधुताई सपकाळ माई यांचा. माझ्या सत्काराला 7 कॅबिनेट मंत्री होते. बीजेपीच्या अगोदरचं सरकार. उपमुख्यमंत्री अजित पवार होते, वनमंत्री पतंगराव कदम होते, पोलिसांचे मंत्री RR पाटील होते, न्यायमंत्री शिवाजीराव मोघे होते. म्हणजे 7 मंत्री कॅबिनेट माझ्या सत्काराला. जंगल में मंगल. अरे माणसं जंगलात होते आणि पुऱ्या जंगलमध्ये पोलीस उभे होते. सत्कार माझा होता. बोर्ड लागलेले होते, क्या जिंदगी बदलते जगल्यानंतर बाया हो. आणि मी फुलावरून सुद्धा हळूहळू चालत होते. अनुभव हीच कात्री. खाली काटे असतील तर काय घ्या. आणि आश्चर्य, माझ्या सत्कारात माझे पती रडत होते. क्या जिंदगी बदल गई. त्यांनी हाकललं तेव्हा मी रडत होते. आज मी सत्कार घ्यायला गेल्यावर ते रडत होते. देणे घेणे 50-50. अरे ते रडत होते आणि मला लई बरं वाटत होतं बाबा. खरं सांगते, लई बरं वाटत होतं. क्षणभर बरं वाटलं ना, आतून आवाज आला. आईचं काळीच कसं असतं. क्षणभर बरं वाटलं. रडतायत. आतून आवाज आला, गलती कर रे सिंधुताई. त्यांनी सोडलं नसतं तर हे घडलं असतं. तू एवढी मोठी झाली असते. हजारोंची माय, फॉरेन रिटर्न 9 वारी, 750 पुरस्कार, 4 राष्ट्रपती सन्मानित, नॉन ग्रँटेड. त्यांनी सोडलं म्हणून घडलं ना. माफ कर बायो हो. आम्ही माफ करतो म्हणून आम्हाला माऊली म्हणतात बाळा. मी ठरवलं माफ करायचं. पतीजवळ गेले, त्यांचा हात हातात घेतला, कुरवाळला, थोडंसं दाबून पण घेतला. म्हटलं बैती गंगा आहे, घ्या हात धुवून आजच. एवढी मोठी जिव्हाळ्याची ट्रीटमेंट दिल्यामुळे पती रडत होते. मी त्यांना पण सांगितलं, व्याजा सकट बोंबला, नो फिकीर नो प्रॉब्लेम. त्यांना रडू दिलं. नंतर पदराने डोळे पुसले आणि सांगितलं, रडताय. तुम्ही मला हाकललं तेव्हा मी रडत होते हो. आज तुमच्या धोत्राला गाठी आहेत, माझ्याही पातळीला गाठीच होत्या हो. पण थँक्यू, आभारी आहे तुमची. तुम्ही सोडलं म्हणून मी मोठी झाले ना. आता एक करा, इथे फुकट चिखत बसू नका, माझ्याकडे चला. कारण तुम्ही सोडलं म्हणून मी मोठी झाले. पण माझी एक अट आहे, पती बनून येऊ नका. मला पत्नी नाही होता येणार आता. पण तुकाराम महाराज म्हणतात, पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे. माझं बाळ बनून येत आहे, मी तुमची पण आई व्हायला तयार आहे. तुमचे पण आई आणलं ना ते पार्सल उचलून मी. अरे उचललं पार्सल, टाकलं गाडी आहे. आवाज करने का नाही, पिन ड्रॉप सायलेंस, अभी हमारा हुक्म चलता है. अरे क्या जिंदगी बदल गई रे. आवाज नाही. घरी आणून पोरांना परिचय दिला, बेटा यांनी जर मला सोडलं नसतं तुम्हाला आई मिळाली असते रे. यांनी मला हाकललं नसतं तुम्ही माझ्यापर्यंत आला असता बाळ. यांनी मला तुमच्यापर्यंत पाठवलं बेटा. आता त्यांची सेवा तुम्ही करायची आहे रे. त्यांनी तुम्हाला आई दिली बाळा. 5 वर्ष पोरांनी सेवा केली, मी पण सेवा केली. गेले वर्षी ते देवघरी गेले. देवाघरी जाताना सुद्धा क्रियाकर्म मी केलं बाळ. ही माय करू शकते, आई करू शकते, माऊली करू शकते, बाई करू शकते, ताई करू शकते. दुसरं कोणाची टाप नाही बेटा. म्हणून बायानो, माफ करा बेटा, माफ करा माझ्या बाळ. आणि जगा बेटा. स्वतःसाठी जगता आलं नाही ना, तर दुसऱ्यांसाठी जगा. पोटचा गोळा, मुलगी एकुलती एक सोबत असलेली मी दुसऱ्यांना दान देते आणि दुसऱ्यांचं लेकरू पदरात घेते. याच्यासाठी सुद्धा काळीच केवढं मोठं लागतं रे. पण मला हे करायचंच होतं बेटा. तुम्ही हे करू नका. तुमचं तुम्हीच बघा, तुमचं तुम्ही जगा. हसत पुढे जा बेटा. ये भी कुछ कम नहीं तेरा दर छूटने के बाद, हम अपने पास आए दिल टूटने के बाद, मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला. जनाजा यानी प्रेत यात्रा.
मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला, मगर वो नहीं निकले जिनके लिए जनाजा निकला. कोणी कुणाचं नाही रे बाळा, कोणी कुणाचं नाही. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, मी अजून नॉन ग्रँटेड आहे. 282 जावयांची सासू, 49 सुना, 750 पुरस्कार. बेटा 350 गाईची आई, पतीची पण आई, फॉरेन रिटर्न 9वारी माई, नॉन ग्रँटेड. मला अजून ग्रँड नाही बाळ सर, मला ग्रँडच नाही अजून, पण मी जगते. भाषण दिले की मला राशन मिळते रे बाळा. आणि आज तुमच्या कॉलेजने मी बोलल्याशिवाय मला कधी मिळालं नाही सर. ही पहिली वेळ आहे की बिफोर टाईम आलं, मी जेवायला लेकरांना खाऊ घातलं आणि भरल्या पोटी तुम्हाला भेटायला आले बाबा. म्हणून बाळांनो, तुम्ही खूप मोठे व्हा रे, खूप मोठे व्हा. पण मोठं होताना विचार करा, आपण कुठून आलो, तो रस्ता कसा आहे, किती खाचखळणी आहे त्याच्यात. कोणी त्या रस्त्यावर रडत तर नाही ना, कोणी गरीब तर नाही ना. तुम्ही नक्की इंजिनियर व्हा बेटा, काय व्हायचं ते व्हा, पण तुमच्या पगारामध्ये एक घास कुणाचा तरी आहे रे, एक घास कुणाचा तरी आहे माझ्या बाळ. त्या घासाची आठवण ठेवा. या बाबांनी पाणी दिलं सगळ्यांना, तुम्ही एकच करा, कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्या रे, याची काळजी घ्या बेटा. कारण आसवांची चव खारट असते बेटा, गोड नसते माझ्या बाळ. आसवांची चव खारट असते. म्हणून एक लक्षात ठेवा पोरांनो, सगळ्या लेकरांनो, कावळ्या आणि चिमण्या नुसतं उडतात रे, कावळ्या आणि चिमण्या नुसतं उडतात. झेप घेणारी अवलाद गरुडाची असते बेटा.